डिलिमिटेशन अर्थातच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याचा विचारात असल्याचा राजकीय वर्तुळात सध्या चर्चा होती। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादीची एनडीएशी जवळीक वाढल्याच्या चर्चेनं जोर धरला होता। मात्र खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं खंडन केलंय। तसेच सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। केंद्र सरकारनं 50% जागा वाढवण्याचा फॉर्म्युला लेखी स्वरूपात द्यावा, तसेच त्याची अंमलबजावणी कशी केली जाणार याविषयी स्पष्टीकरण दिल्यास त्यावर पक्ष विचार करेल, असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। डिलिमिटेशन व्हावं नाही व्हावं, 50% वाढवावं, काय फॉर्म्युलाची चर्चा तर झाली पाहिजे नाही का? सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झाली पाहिजे। आणि प्रस्तावच आला नाही, त्याच्यामुळे प्रस्ताव नाहीच आला म्हटल्यावर आम्ही बोलणार कसं त्याच्यावर? आज तुम्हाला खासदार आमदार आणि सत्तेमध्ये पाहता आल्या असत्या तर त्यावेळेस का नाही या लोकांनी विरोध केला की बाबा तो पहिले लागू करा। हे संविधान आपण लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कायदा पारित केलेला आहे, घटना दुरुस्ती केलेली आहे। पण ठीक आहे, काही गोष्टीला कोणाला बहाणा करायचा असेल तर तो भाग आहे। हळूवार प्रमाणे त्याला 50% करता आलं असतं, त्याला काही विरोध करायचं कारण नाही। पण जी लोकसभेमध्ये कायदा पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी नरेंद्र मोदी सरकार करत नसेल तर त्याबद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी लागणार आहे। बघा, हे जे बिल आहे, हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही। ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ। मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती, हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे। त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते, आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो। तर याच दरम्यान एकनाथ शिंदेंनी विरोधकांना खोचक शब्दात टोला लगावलाय। बघा, महिला आरक्षण जे आहे, महिला आरक्षण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणलं। इतके वर्ष फक्त चर्चा होती, परंतु आरक्षण विधेयक आणण्याची हिम्मत मोदी साहेबांनी केली। आणि मी खेदाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मागच्या वेळेस हे महिला आरक्षण विधेयक विरोधी पक्षाने हाणून पाडलं, रद्द केलं, आणि त्याचा भुगताना त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला। त्यामुळे आता कुठेतरी उपरती आली असेल, सद्बुद्धी आली असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि सर्वांनीच महिला आरक्षणाला सपोर्ट केला पाहिजे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सहभागी होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। भलेही त्याचं खंडन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं असलं तरी अद्यापही दबक्या आवाजात ही चर्चा आहे। अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल होण्यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत खलबत्त केली आहे। एकाच वेळी दोन्ही राष्ट्रवादीचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष फडणवीसांच्या भेटीला आल्यामुळे विविध राजकीय तर्कवितर्क लावलेले आहेत। मी हॉलमध्ये बसलेलो, ते स्वतः तिथं बराच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडं जरा मीटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे, यंत्र काय आहे। तर मी त्यांना सांगितलं, तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते। मी म्हटलं आता स्टेटस म्हणजे काय, अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे। अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हणतं। कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू।
त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरेजी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार? आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या, ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत. आता बातमी नवी दिल्लीतून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री शहांची 6 फुटीर खासदारांसोबत भेट घेतली आहे. तब्बल 1-1.5 तास झालेल्या या बैठकीनंतर केंद्रात शिवसेनेला मंत्रिपद मिळणार असल्याचा चर्चा देखील होत आहेत आणि या चर्चांना उधाण आलंय. 6 खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रात बढती मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंनी यावर बोलणं टाळलं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. त्यामुळे आता नेमकं शिवसेनेच्या पदरात काय पडणार हे येणारा काळच ठरवेल. एकनाथ शिंदेंसह 6 खासदारांची अमित शहांसोबत भेट झाली. 6 खासदारांची केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत प्रदीर्घ चर्चा झालेली. शिवसेनेला अतिरिक्त 2 मंत्रिपद देण्याबाबत चर्चा झाली. सोबतच केंद्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सुद्धा यावेळी चर्चा झालेली आहे. विकास कामांसाठी आवश्यक निधीची मागणी देखील करण्यात आली. केंद्राकडून कोणतीही कमतरता भासू देणार नाही असं शहांकडून म्हणण्यात आलेलं आहे. फुटीनंतर पहिल्यांदाच 6 खासदार एकत्रित आलेले आहेत शहांच्या भेटीला. हे जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. या सगळ्या बातम्या मग शिवसेनेविषयी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील, मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांविषयी असतील, भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही. आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं, विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं, ही अशा प्रकारची भूमिका आहे. ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन 4 वर्ष आम्हाला शिव्या देत आहेत, 4 वर्ष आम्हाला शिव्याशाप देत आहेत. परंतु हे शिव्याशाप देणारे लोक आता दररोज त्यांचा खड्डा खोल होत चाललेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता आमच्या बाजूने उभी राहते आहे. आणि मला वाटतं ते कुणाचं काम करतायत हा आत्मसंशोधनाचा विषय आहे. या देशात कायदा आहे की नाही मला माहित नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या बरं. आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असते त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. चोरी कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कोणी केली, हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेशी जी खऱ्या अर्थाने त्यांचा विश्वासघात कोणी केला हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना धडाही शिकवलेला आहे. त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे.
तर चेंबूर झाड दुर्घटनेप्रकरणी विहान श्रीवास्तवच्या मृत्यूच्या चौकशी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. अहवालात पालिका अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आल्यामुळे विहानच्या कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर याच प्रकरणी नव्यानं चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात येते. दरम्यान स्थानिक आमदार तुकाराम काते यांनीही अहवालावर प्रश्न उपस्थित करत श्रीवास्तव कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भूमिकाही मांडली. तर चेंबूर दुर्घटनेप्रकरणी बीएमसीचा अहवाल आता विहानच्या कुटुंबाला अमान्य आहे. महापालिकेकडून न्यायिक अपेक्षा आहे, पण न्याय न मिळाल्यानं खंत आहे. संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा सखोल चौकशीची मागणी सध्या करण्यात येते आहे. अहवालाबाबत महापौरांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत. न्याय मिळाला नाही तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी देखील कुटुंबियांनी दाखवली आहे. विहान श्रीवास्तव जो आमच्या बिल्डिंगमध्ये राहत होता तो आपल्यातून गेलेला आहे. खरं म्हणजे खूप दुःखाची गोष्ट आहे की सर्व जो आरोप आहे तो कॉन्ट्रॅक्टरवरती झटकला आहे. हे चुकीची गोष्ट आहे. टाकणं कुणीतरी हा हे गुन्हा केलेलाच आहे ना, हा कुणी ना कुणीतरी केलेलाच आहे. तर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असू दे ना तर अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर काम करतो, अधिकारी त्याच्यावरती लक्ष ठेवतो. मग ह्या असं व्हायला नको. क्लीन चिट त्याला द्यायला नाही पाहिजे. संपूर्ण कुटुंब त्यांचं नाराज आहे, त्यांचे आजोबा सुद्धा नाराज आहेत. आता महानगरपालिकेच्या अहवालामध्ये असं क्लिअर चिट दिलेली आहे की त्या अधिकाऱ्यांचा काहीच दोष नाही. दोष आहे, नक्कीच आहे. कारण जेव्हा तिथे ड्रेनचं काम होत होतं, जेव्हा तिथे रस्त्या काँक्रिटीकरणाचं काम होत होतं, तर तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी तिथे उभं राहून बघून ते बाजूचं ट्री गार्ड व्यवस्थित केलं आहे की नाही, ड्रेन व्यवस्थित झाले की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेच्या होत्या. ते त्यांनी नाही बघितलं. त्यांनी त्याच्यामध्ये दोषी तेवढे पण जेवढा तो कॉन्ट्रॅक्टर आहे तेवढाच तो अधिकारी पण त्याच्यामध्ये दोषी आहे. मग ते रोड डिपार्टमेंटचा असू दे, SWM डिपार्टमेंटचा असू दे किंवा गार्डन डिपार्टमेंटचा असू दे. त्यांनी जर काय असं म्हणत असणार की फक्त कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे, तर ते पण मी नाही तर कोणीही मान्य करणार नाही याच्यावरती. बघा, अधिकारी कुठली कमिटी नेमण्यात आलेली आहे ते पण ॲज अ चेअरमॅन मला कळवण्यात आलेलं नाही आहे आणि मला ते काय माहिती पण नाही आहे. आणि अहवाल अजूनपर्यंत आम्हाला आलेला नाही आहे. उद्या मीटिंग असणार तर लोक प्रश्न विचारणार, तर जबाब काय द्यायचा? सदस्य विचार करणार. हे पण एक चुकीची गोष्टी आहे.